स्वामी समर्थांची हाक पुढचे 7 दिवस जीवन बदलून टाकतील. भाग 1. अंधारानंतर प्रकाशाची चाहूल. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून नमन. मित्रांनो, आयुष्यात अशी काही वेळ येते जेव्हा माणूस बाहेरून हसत असतो पण आतून मात्र तो पूर्णपणे थकलेला असतो. कोणाला पैशांची चिंता असते, कोणाला कर्जाची, कोणाला घरातील भांडणांची, तर कोणाला आपल्या भविष्याची. कधी कधी आपण देवासमोर हात जोडून एक प्रश्न विचारतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढी संकटे का? आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, प्रयत्न करतो, पण परिस्थिती लगेच बदलत नाही. अशा वेळी मनात निराशा निर्माण होते. पण भक्तीचा खरा अर्थ संकट आले नाही म्हणून देवावर विश्वास ठेवणे नसतो. संकटातही मन स्थिर ठेवून, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी माझे कर्तव्य करत राहीन, असा विश्वास ठेवणे म्हणजे खरी भक्ती. ही कथा अशाच एका भक्ताची आहे. त्याचे नाव होते माधवराव. माधवराव एका छोट्याशा गावात पत्नी जानकी, आई आणि 2 मुलांसोबत राहत होता. त्याचे छोटेसे दुकान होते. काही वर्षांपूर्वी दुकान चांगले चालत होते. घरात समाधान होते. पण अचानक परिस्थिती बदलली. व्यवसायात नुकसान झाले. कर्ज वाढले. दुकानाचे भाडे थकले. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला. आईच्या औषधांचा खर्चही होता. माधवराव दिवसभर दुकानात बसायचा, पण ग्राहक कमी झाले होते. रात्री दुकान बंद करून घरी परतताना त्याच्या मनात एकच विचार असायचा, उद्या काय होणार? एका रात्री तो खूप उशिरा घरी आला. घरातील सर्वजण झोपले होते. तो देवघरासमोर बसला. देवघरात स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो होता. माधवरावने फोटोसमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न केले, कोणाचे वाईट केले नाही, कोणाला फसवले नाही, माझ्या परीने सगळ्यांना मदत केली, तरी माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आले? काही क्षण तो शांत राहिला. मला पैसा नको स्वामी, पण माझ्या कुटुंबाला माझ्यामुळे त्रास होऊ नये, माझ्या मुलांचे शिक्षण थांबू नये, आईच्या औषधांसाठी मला कोणापुढे हात पसरावे लागू नये, मला फक्त योग्य मार्ग दाखवा, असे म्हणत त्याने स्वामींच्या फोटोसमोर डोके टेकवले. त्या रात्री त्याला फारशी झोप लागली नाही. पहाटे त्याला एक विलक्षण शांत अनुभव आला. त्याच्या मनात एक विचार स्पष्ट झाला, घाबरू नकोस, संकट कायमचे नसते. 7 दिवस मन शांत ठेव, नामस्मरण कर आणि तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. माधवरावने डोळे उघडले. घरात नेहमीसारखीच शांतता होती. त्याला जाणवले की हा आवाज बाहेरून आला नव्हता, तो त्याच्या अंतर्मनातून आलेला विश्वास होता. त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हटले, स्वामी, आता मी रडत बसणार नाही, मी प्रयत्न करणार. पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवरावने दुकान उघडले. नेहमीप्रमाणे त्याने दुकान साफ केले. स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावली आणि शांतपणे म्हणाला, श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी मोठी कमाई झाली नाही, पण एक वेगळी गोष्ट घडली. ज्याच्याकडून त्याचे पैसे येणे बाकी होते, तो एक जुना ग्राहक दुकानात आला. त्याने थकीत असलेली काही रक्कम परत केली. माधवरावला आश्चर्य वाटले. रक्कम फार मोठी नव्हती, पण त्याच्या मनात एक विचार आला, कदाचित बदलाची सुरुवात अशीच लहान असते. दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी एक जुना व्यापारी दुकानात आला. त्याने माधवरावला काही माल उधारीवर देण्याची तयारी दाखवली.
माधवराव म्हणाला, पण माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. व्यापारी म्हणाला, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू वेळेवर पैसे देतोस. घे माल आणि हळूहळू पैसे दे. माधवरावच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. त्याला जाणवले, देव कदाचित आकाशातून पैसा पाठवत नाही, पण योग्य वेळी योग्य माणसाला आपल्या मार्गावर आणू शकतो. तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी माधवरावच्या घरी एक मोठा वाद झाला. कर्ज देणारा एक माणूस घरी आला आणि मोठ्या आवाजात पैसे मागू लागला. माधवरावच्या पत्नीला राग आला. आई चिंतेत पडली. मुलं घाबरली. क्षणभर माधवरावच्या मनातही राग आला, पण त्याने स्वतःला थांबवले. तो शांतपणे म्हणाला, माझी परिस्थिती मला माहीत आहे. तुमचे पैसे मला परत द्यायचेच आहेत. मला थोडा वेळ द्या, मी पळून जाणार नाही. समोरचा माणूस काही वेळ रागाने बोलला आणि निघून गेला. जानकीने विचारले, तुम्ही आज शांत कसे राहिलात? माधवराव हसला. स्वामींचे नाव घेतले की आधी परिस्थिती बदलते असे नाही, आधी आपले मन बदलते. हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चौथा दिवस. त्या दिवशी माधवरावच्या दुकानात अचानक ग्राहक वाढले. त्याने कोणतीही जादू केली नव्हती. त्याने काही विशेष चमत्कारही केला नव्हता. पण गेल्या काही दिवसांत त्याने दुकान व्यवस्थित मांडले होते. ग्राहकांशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली होती आणि जुन्या ग्राहकांना स्वतः फोन करून पुन्हा व्यवसाय करण्याची विनंती केली होती. त्याच्या प्रामाणिकपणामुळे काही जुने ग्राहक परत आले. दिवसभराच्या शेवटी त्याने कमाई मोजली. ती आधीच्या दिवसांपेक्षा जास्त होती. माधवरावने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. स्वामी, तुमची कृपा म्हणजे कदाचित माझ्यात पुन्हा उभे राहण्याची ताकद निर्माण होणे. पाचवा दिवस. पाचव्या दिवशी त्याला एका मोठ्या व्यापाऱ्याचा फोन आला. माधवराव, तुझ्या दुकानाबद्दल चांगले ऐकले. मला काही माल हवा आहे. तू पुरवू शकशील का? माधवराव काही क्षण शांत राहिला. पूर्वी असता तर तो भीतीने म्हणाला असता, माझ्याकडून होणार नाही. पण यावेळी त्याने विचार केला. मी प्रयत्न करतो. त्याने काम स्वीकारले. संपूर्ण दिवस मेहनत केली. रात्री घरी आल्यावर तो खूप थकला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. जानकी म्हणाली, काय झालं? तो म्हणाला, आज मला एक गोष्ट समजली. बंद दरवाजा उघडण्यासाठी फक्त प्रार्थना पुरेशी नसते. प्रार्थनेनंतर तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही करावा लागतो. सहावा दिवस. सहाव्या दिवशी माधवरावने आपल्या जुन्या कर्जांची यादी तयार केली. किती पैसे द्यायचे आहेत? कोणाला आधी द्यायचे? दर महिन्याला किती रक्कम बाजूला ठेवायची? दुकानाचा खर्च किती? घराचा खर्च किती? त्याने सर्व लिहून काढले. त्याला जाणवले की अनेक वर्षे तो समस्येपासून घाबरत होता, पण समस्येचा नीट हिशेब केला नव्हता. त्याने ठरवले, मी कर्जापासून पळणार नाही, हळूहळू फेडणार. त्या रात्री त्याने स्वामींचे नामस्मरण केले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्या मनात पुन्हा शांतता निर्माण झाली. सातवा दिवस. सातव्या दिवशी सकाळी माधवराव नेहमीपेक्षा लवकर उठला. त्याने स्नान केले. देवघरात दिवा लावला. स्वामींच्या फोटोसमोर बसून तो म्हणाला, स्वामी, 7 दिवसात माझे संपूर्ण आयुष्य बदलले नाही, पण माझे मन बदलले. माझी भीती कमी झाली. मला पुन्हा आशा वाटू लागली. आता पुढचा मार्ग मी मेहनतीने चालणार आहे. त्याच वेळी त्याला एका मोठ्या कामाची संधी मिळाली. त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळणार होते.
पण त्याला सर्वात मोठा आनंद पैशांचा नव्हता. त्याला आनंद होता की तो पुन्हा उभा राहण्यास तयार झाला होता. त्या रात्री त्याने मुलांकडे पाहिले. मुलं शांतपणे अभ्यास करत होती. आई स्वामींच्या फोटोसमोर बसून नामस्मरण करत होती. जानकीच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधान दिसत होते. माधवरावच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, मला समृद्धीपेक्षा तुमच्यावरचा विश्वास जास्त मौल्यवान वाटतो. आणि त्याच क्षणी त्याच्या मनात एक वाक्य उमटले. ज्याच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटतो त्याला अंधारातही पुढची वाट दिसू लागते. पण माधवरावच्या आयुष्यातील खरी परीक्षा अजून संपलेली नव्हती. कारण पुढील काही दिवसात त्याच्यासमोर असा निर्णय येणार होता ज्यामुळे त्याला पैसा आणि प्रामाणिकपणा यापैकी एकाची निवड करावी लागणार होती. आणि त्या निर्णयातून त्याला स्वामींच्या भक्तीचा खरा अर्थ समजणार होता. क्रमशः भाग 2 मध्ये पुढे. त्याने 7 दिवस स्वतःला सावरले, प्रार्थना केली, पण त्यासोबत प्रामाणिकपणे प्रयत्नही केले. त्याच्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. पण आता त्याच्यासमोर खरी परीक्षा उभी राहणार होती. एक दिवस सकाळी एक मोठा व्यापारी माधवरावच्या दुकानात आला. त्याने माधवरावला एक मोठी ऑर्डर देण्याची तयारी दाखवली. माधवरावच्या मनात आनंद झाला. जर हे काम मिळाले तर त्याचे अनेक आर्थिक प्रश्न सुटू शकणार होते. पण त्या व्यापाऱ्याने एक अट ठेवली. माधवराव, मालाची नोंद थोडी कमी दाखव. तुलाही फायदा होईल आणि मलाही. माधवराव काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर घरची परिस्थिती आली. कर्ज, मुलांचे शिक्षण, आईची औषधे, घरखर्च, सगळे आठवले. क्षणभर मन म्हणाले, ही संधी सोडलीस तर पुन्हा कधी मिळेल माहीत नाही. पण त्याच वेळी त्याला स्वामींच्या फोटोसमोर केलेली प्रार्थना आठवली. त्याने स्वतःला विचारले, मी स्वामींकडे सुख मागतो आणि सुख मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारतो तर माझी भक्ती खरी कशी राहील? त्याने व्यापाऱ्याला स्पष्ट उत्तर दिले, साहेब, मला हे काम हवे आहे. पैशांची मला गरज आहे. पण चुकीची नोंद करून काम करणार नाही. व्यापारी नाराज झाला. मग तुला ही ऑर्डर मिळणार नाही. माधवरावने शांतपणे उत्तर दिले, ठीक आहे. माझे नुकसान झाले तरी चालेल, पण माझ्या मुलांना उद्या मी प्रामाणिकपणाचा धडा देऊ शकणार नाही असे काम मला नको. व्यापारी निघून गेला. त्या दिवशी माधवराव घरी परतला तेव्हा त्याच्या मनात थोडी खंत होती. जानकीने विचारले, काय झालं? त्याने सर्व सांगितले. जानकी काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, आपण गरिबीत राहू शकतो पण चुकीच्या पैशावर सुख उभं करू नका. माधवरावने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. स्वामी, आज मला तुमची परीक्षा वाटली. मी किती योग्य वागलो माहीत नाही, पण माझ्या हातून चुकीचे काम होऊ नये एवढी शक्ती द्या. काही दिवसांनी माधवराव आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात त्याच व्यापाऱ्याचा पुन्हा फोन आला. माधवरावला आश्चर्य वाटले. व्यापारी म्हणाला, माधवराव, आम्ही तुझी माहिती घेतली. तू अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करतोस. आम्हाला अशाच माणसाची गरज आहे. तुला मोठी ऑर्डर द्यायची आहे, पण यावेळी सर्व व्यवहार नियमाप्रमाणे होतील. माधवराव काही क्षण बोललाच नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजले, कधी कधी देव आपल्याला हवे ते लगेच देत नाही, कारण त्याआधी आपल्याला त्या गोष्टीसाठी योग्य बनवत असतो. त्याने ऑर्डर स्वीकारली. काम मोठे होते, जबाबदारीही मोठी होती. पण माधवरावने मेहनत केली. वेळेवर माल दिला.
व्यवहार स्वच्छ ठेवला. हळूहळू त्याचा व्यवसाय पुन्हा वाढू लागला. त्याने सर्वप्रथम काय केले? त्याने जुन्या कर्जाची पहिली मोठी रक्कम फेडली. मग आईची औषधे वेळेवर आणली. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवले. घरातील आवश्यक खर्च व्यवस्थित केला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने गरज असलेल्या एका गरीब कुटुंबाला मदत केली. जानकीने विचारले, आपल्यावर अजून कर्ज आहे, तरी तू दुसऱ्याला मदत का केलीस? माधवराव हसला. आपण संकटात असताना कोणीतरी आपल्याला मदत केली होती. आता माझ्याकडे थोडं अधिक आहे, तर मीही कोणाच्या आयुष्यात आशेचा दिवा लावला तर त्यात काय नुकसान? त्याने त्या कुटुंबाला मदत केली, पण कोणालाही सांगितले नाही. त्याला प्रसिद्धी नको होती. त्याला फक्त मनःशांती हवी होती. स्वामींचा खरा संदेश. माधवरावला आता एक गोष्ट समजली होती. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. भक्ती म्हणजे दुःखात धैर्य ठेवणे, चुकीच्या मार्गाला नकार देणे, आईवडिलांची सेवा करणे, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे, दुसऱ्याला क्षमा करणे, आपल्या चुकीची कबुली देणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवावर विश्वास ठेवत स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे. एक दिवस माधवरावच्या दुकानात तोच जुना माणूस आला ज्याने काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर कर्जासाठी राग केला होता. त्याची स्वतःची परिस्थिती आता कठीण झाली होती. तो माधवरावकडे मदतीसाठी आला. माधवराव समोर दोन पर्याय होते: जुना राग मनात ठेवणे किंवा क्षमा करणे. माधवरावने क्षणभर स्वामींच्या फोटोसाठी पाहिले आणि म्हणाला, तुम्ही माझ्याशी त्यावेळी कठोर वागलात, पण आज तुमची अडचण आहे. माझ्या परीने मी मदत करतो. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माधवराव, मी तुला चुकीचे समजलो होतो. माधवराव म्हणाला, आपण सगळेच कधी ना कधी चुकतो. स्वामींच्या चरणी आपण अहंकार ठेवायचा नाही. त्या रात्री माधवराव घरी आला. देवघरात बसला. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि बराच वेळ शांत बसून राहिला. त्याच्या मनात विचार आला, माझे सगळे प्रश्न संपले आहेत का? नाही. आयुष्यात अजूनही काही अडचणी होत्या. काही कर्ज बाकी होते. काही जबाबदाऱ्या होत्या. पण आता एक मोठा फरक झाला होता. पूर्वी तो अडचणींकडे पाहून घाबरायचा. आता तो अडचणींकडे पाहून म्हणायचा, मी माझे कर्तव्य करेन, बाकी स्वामींवर सोपवेन. हीच त्याच्या जीवनातील खरी समृद्धी होती. एका रात्रीची प्रार्थना. त्या रात्री माधवरावने हात जोडले. स्वामी, मला मोठा श्रीमंत बनवू नका. मला इतकी बुद्धी द्या की पैसा आला तरी अहंकार येऊ नये. दुःख आले तरी श्रद्धा कमी होऊ नये. कोणी माझ्यावर अन्याय केला तर सूड घेण्याऐवजी योग्य मार्ग निवडता यावा. आणि माझ्याकडे काही जास्त आले तर ते गरजूंसाठी वापरता यावे. तो शांत झाला. काही वेळाने त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आले. त्याला जाणवले, प्रार्थनेचे उत्तर नेहमी एखाद्या चमत्काराच्या रूपात मिळेलच असे नाही. कधी उत्तर आपल्या विचारात मिळते, कधी योग्य निर्णयात, कधी योग्य व्यक्तीच्या रूपात आणि कधी संकटाला सामोरे जाण्याच्या धैर्यात. भक्तांसाठी संदेश. बंधूंनो आणि भगिनींनो, कदाचित तुमच्या आयुष्यातही सध्या काही दरवाजे बंद असतील. कदाचित तुम्ही अनेक दिवस एखाद्या समस्येचे उत्तर शोधत असाल. कदाचित आर्थिक अडचणी असतील. कदाचित घरात तणाव असेल. कदाचित मनात अशी चिंता असेल जी तुम्ही कोणालाही सांगत नसाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
आजची परिस्थिती म्हणजे तुमचे संपूर्ण भविष्य नाही. अंधार कितीही मोठा असला तरी पहाट येते. तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, पण त्यासोबत तुमचे कर्तव्यही करा. काम असेल तर प्रामाणिकपणे काम करा. व्यवसाय असेल तर ग्राहकांशी प्रामाणिक राहा. कर्ज असेल तर त्याची योजना करा. चूक झाली असेल तर ती सुधारा. कोणी दुखावले असेल तर शक्य असेल तेथे क्षमा मागा. आणि कोणी तुम्हाला दुखावले असेल तर मनातील विष हळूहळू सोडून द्या. कारण मनात राग ठेवून आपण दुसऱ्याला नाही, स्वतःलाच त्रास देत असतो. आज रात्रीची प्रार्थना. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर शांतपणे बसा. डोळे बंद करा. मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. संकटातून बाहेर पडण्यासाठी धैर्य द्या. माझ्या हातून कोणाचे वाईट होऊ देऊ नका. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या मनाला शांतता द्या आणि माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. त्यानंतर 3 वेळा शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास आणि स्वतःच्या कर्तव्यावर प्रामाणिक मेहनत. तुमच्या आयुष्यातील पुढचे 7 दिवस कसे असतील हे कोणी निश्चित सांगू शकत नाही. पण आजपासून 7 दिवस तुम्ही जर भीतीऐवजी धैर्य, द्वेषाऐवजी क्षमा, आळसाऐवजी प्रयत्न आणि निराशेऐवजी श्रद्धा निवडली, तर तुमच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी नक्की बदलू शकते. आणि अनेक वेळा परिस्थिती बदलण्याची पहिली पायरी ही बाहेर नसते, ती आपल्या मनात सुरू होते. माधवरावने शेवटी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, मला समृद्धी मिळाली तर मी ती तुमची कृपा मानेन, संकट आले तर ती माझी परीक्षा मानेन आणि कोणतीही परिस्थिती आली तरी तुमचे नाम सोडणार नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. देवघरातील दिवा शांतपणे तेवत होता आणि त्या प्रकाशाकडे पाहताना माधवरावच्या मनात एकच भावना होती, मी एकटा नाही. श्री स्वामी समर्थांच्या चरणी हीच प्रार्थना. ज्यांच्या आयुष्यात संकट आहे त्यांना धैर्य मिळो. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांतता मिळो. ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांना योग्य मार्ग आणि प्रामाणिक प्रयत्नांची शक्ती मिळो. ज्यांच्या घरात मतभेद आहेत त्यांच्या घरात प्रेम वाढो. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एक विश्वास कायम राहो. श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, मी माझे कर्तव्य करत राहीन. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.